विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण टार्गेट कुणाला केलंय? सेक्शन सी आणि डी ला. ओके, किती मार्काचे प्रश्न असतात? 3 आणि 4 मार्काचे प्रश्न असतात. मोस्टली डेरिव्हेशनचा पार्ट येतो याच्यात. तर करूया ना. पण तुम्ही मला एक प्रॉमिस केलंय, आश्वासन दिलंय, की डायग्राम, डेफिनेशन, डिस्टिंग्विश, एक्सप्लेन द टर्म हे तुम्ही करणार आहे बरं का बाळांनो. आणि फिजिक्सची एक प्लेलिस्ट आहे बरं का. त्यात 8 व्हिडिओ आहेत. त्यात ते सगळे प्रश्न मी दिलेले आहेत. मी डिस्टिंग्विशचे 22 प्रश्न दिलेत. म्हणजे 44 कन्सेप्ट झाल्या. ओके. लॉ जवळ-जवळ 21 ते 22 आहेत. मग लॉचा एक व्हिडिओ आहे तो बघा. ओके. आणि मॅथ्सचं लाईव्ह सेशन टुडे असं टायटल असलेला एक व्हिडिओ आहे. त्यात मी डेफिनेशन्स 50 च्या आसपास दिलेत. मग तुम्ही मला आज काय करून देणार आहे? त्या 50 डेफिनेशन, 21 लॉ, 22 डिस्टिंग्विश. हो, हो, हो. आज नाही झालं, तर या 1-2 दिवसात तुम्ही ते स्वतःहून करा. मग मी यांना टार्गेट करतो. ओके. बरं आता कोनिकल पेंडुलम मी घेणार नाहीये. तुम्हाला जर वाटलं असेल ना, की मी कोनिकल पेंडुलम शिकवणार आहे, याचा अर्थ तुम्ही याच्या अगोदरचा व्हिडिओ नाही बघितला. प्लीज तो बघा. त्यात मी कोनिकल पेंडुलम छान शिकवलंय. त्याबरोबर त्याच्या पुस्तकातले तिन्हीच्या तिन्ही न्यूमेरिकल्स एक्सप्लेन केलेत. ओके. मग चला, मग आता काय घेणार आहे मी? कॉम्पोझिशन ऑफ 2 एसएचएम. ऑसिलेशन 5.10 ही कन्सेप्ट आहे. 4 मार्काला जुलै 2022 चा पेपर काढून बघायचा. सेक्शन डी मधला पहिलाच प्रश्न आहे, कॉम्पोजिशन ऑफ 2 एसएचएम. डायग्राम आहे का? नाही. बरं, इथं काय लागणार आहे ते अगोदर एक्सप्लेन करतो. इथं मला फॉर्म्युला लागणार आहे साइन ए प्लस बी चा. साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला, साइन पहिला अँगल, कॉस दुसरा अँगल, कॉस पहिला अँगल आणि साइन दुसरा अँगल. असंच लक्षात ठेवा. मी बघितले मुलांचे पेपर, ए बी लिहून मोकळे होतात, लक्षात घ्या. नाही, फॉर्म्युला पार्ट करताना ए आणि बी करा रे, पण तिथं काय टर्म्स दिलेत ते घेतलं पाहिजे. बर. एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन, ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी, त्याच्यानंतर फाय म्हणजे फेज डिफरन्स, ए म्हणजे अँप्लिट्यूड. हे नोटेशन लक्षात ठेवावं लागतील तुम्हाला. अजून एक फॉर्म्युला आहे, कॉस ए कॉस बी बघा, प्लस साइन ए साइन बी. कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी म्हणजे कॉस ए मायनस बी. कॉस ए मायनस बी, हे लक्षात घ्या. ओके. ठीक आहे. आणि तुम्हाला मी आणखीन सांगू का? लक्षात घ्या. कॉस 0 ची व्हॅल्यू किती? 1. हे पण लागणार आहे. कॉस 90 ची व्हॅल्यू किती? 0. याची सुद्धा गरज लागणारच आहे मला एक्सप्रेशन मध्ये. आणि अजून शेवटी लागणार आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला. अजून मला लागणार आहे की टॅन एक्स चा फॉर्म्युला काय असतो? साइन एक्स अपॉन कॉस एक्स. व्हिडिओ पॉज करा, ही फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके. मी आता डेरिव्हेशन घ्यायला स्टार्ट करतोय. तर कॉम्पोजिशन ऑफ 2 एसएचएम आपण नेक्स्ट स्लाइड वरतीच घेऊया. बघा, एका मुलाने मला कॉमेंट केलंय, की सर मला लिहिताच येत नाही व्यवस्थित. माझं मराठी मीडियम मधून शिक्षण झालंय. मी तुम्हाला सांगतो, आपल्या उत्तरात सगळ्यात अगोदर शब्द असतो हा. कन्सिडर, लेट, वी नो दॅट, अकॉर्डिंग टू. सोप्या भाषेत लिहायचं. सह्याद्री ट्युटोरियल्स हँड रिटन नोट्स हे सर्च करायचं. माझा मुलगा पुन्हा मनीष ठाणे, साहिल काळंगे, ही 2 वर्षापूर्वी माझ्या क्लासमध्ये मुलं होती. त्यांनी त्या नोट्स लिहिलेल्या आहेत आणि त्या सगळ्या पीडीएफ तिथं आहेत. हँड रिटन नोट्स हा व्हिडिओ ओपन करायचा. त्यात तुम्हाला कळेल सोप्या भाषेत कसं लिहायचं. मग कन्सिडर लिहिलं. कन्सिडर काय लिहितोय बघा मी, 2 ओके. बस. लेट. आता लेट मी काय लिहितोय बघा, x1 आणि x2 हे त्याचे डिस्प्लेसमेंट आहे. φ1 φ2 तो फेज डिफरन्स आहे. ओमेगा कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी आहे. ओके. त्याच्यानंतर अजून काय लागतं त्याच्यात? A1 A2 अँप्लिट्यूड आहे. मग कन्सिडर 2 एसएचएम मी तर लिहितो, हे प्रश्नात दिलेलं असतं. हॅव्हिंग सेम फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी सेम म्हणलं की ओमेगा पण सेम. बट डिफरंट अँप्लिट्यूड. आता अँप्लिट्यूड डिफरंट आहे. अँप्लिट्यूड अँड फेज म्हणूया आपण. म्हणून A1 A2 φ1 φ2 लिहिलं. मग पहिली स्टेप काय? मग देअरफॉर लिहायचं x1 इक्वल्स टू A1 येणार. साइन ओमेगाच येणार, ओमेगा 1 येणार नाही, कारण फ्रिक्वेन्सी कशी आहे? कॉन्स्टंट. पण प्लस φ1 येणार. ओके. x2 x2 येणार A2 साइन ओमेगा 2 प्लस φ2 येणार. ओके. लेट एक्स म्हणजे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. आणि एक्स ची व्हॅल्यू येणार x1 प्लस x2. एक्स ची व्हॅल्यू काय येणार? x1 प्लस x2. काय अवघड लिहिणं सांगा भाऊ? काही नाही.
कन्सिडर लिहिलं, लेट लिहिलं आणि देअरफॉर लिहून टाकलं आपण. आता आपण व्हॅल्यू पुट करूया. ची व्हॅल्यू x1 कोण आहे तुमचं? A1 ओके. साइन ओमेगा टी प्लस phi1 प्लस A2 साइन ओमेगा टी प्लस phi2. माझं ऐका, आता लिहायचं कसं ते सांगतो. देअरफॉर x इक्वल्स टू इथं साइन A प्लस B चा फॉर्म्युला वापरायचा आहे. साइन कॉस, कॉस साइन. ओके. A1 लिहा ब्रॅकेटमध्ये. साइन पहिला अँगल, कॉस दुसरा अँगल प्लस आता कॉस पहिला अँगल आणि साइन दुसरा अँगल. आलं का लक्षात? साइन कॉस, कॉस साइन. इथं प्लस साइन द्यायचं मी सांगतोय ऐका. त्याच्या पुढे लिहायचं नाही. मी सांगतोय तेच ऐकायचं तुम्ही लक्षात घ्या. आणि ते मी A2 इथं लिहितो. साइन पहिला अँगल, कॉस तो दुसरा अँगल phi2 आहे. आता क्रॉस पहिला अँगल आणि साइन दुसरा अँगल इक्वल टू जरा एक एक ओळ सोडा. आता या A1 न आत याला आणि याला मल्टिप्लाय करायचंय. A2 न याला आणि याला मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला. ओके. पण मी मल्टिप्लाय केल्याचं इमॅजिन करतोय आणि कॉमन काढतोय साइन ओमेगा टी. आहे का साइन साइन? मग A1 कॉस अल्फा 1 शिल्लक. A1 कॉस phi1 बरं का सॉरी. A2 आणि हा कॉस शिल्लक. A2 कॉस phi2 शिल्लक. ओके. प्लस इथं द्यायचं. आता ह्या दोघातून काय कॉमन निघेल? कॉस ओमेगा टी. अरे पण A1 ह्याला मल्टिप्लाय केलंय, A2 न मल्टिप्लाय केलंय म्हणजे मला मिळणार आहे A1 साइन phi1 आणि A2 साइन phi2. आता सांगतो काही अवघड नाहीये. साइन कॉमन काढल्यावर आत कॉस शिल्लक राहते बघा. कॉस कॉमन काढल्यावर आत साइन शिल्लक राहते. क्लिअर? A1 जवळ phi1 आहे, A2 जवळ phi2 आहे. करेक्ट? काही टेन्शन घेऊ नका. बर आता अज्युम करायचंय की लेट आपण ना आर साइन डेल्टा कुणाला मानूया माहितीये का? ह्याला A1 सॉरी साइन साइन ना A1 साइनच्या पुढं phi1 1 1 येणार. A2 साइन phi2 येणार. त्याच्यानंतर लिहितो मी आर कॉस डेल्टा. हे अज्युम करतोय आपण म्हणजे A1 बघा मी काय सांगतोय ते A1 कॉस phi1 आणि A2 कॉस phi2. ओके. अज्युम केलं का? मग लगेच रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय मिळणार बघा. ही साइन ओमेगा टी आहे. साइन ओमेगा टीच्या पुढे कॉस आहे. म्हणजे तो आर कॉस डेल्टा येणार. आर कॉस डेल्टा प्लस कॉस ओमेगा टीच्या पुढं आर साइन डेल्टा. आर कॉमन काढा. अरे आर कॉमन काढल्यानंतर साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी मिळालं. मग साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे म्हणजे ओमेगा टी प्लस डेल्टा. ओके. हे तर मिळालं तुम्हाला. पण तुम्हाला रिझल्टंट विचारलाय. तुम्हाला काय विचारलाय? रिझल्टंट. चला मला सांगा आर साइन डेल्टा तुम्ही कुणाला मांडलं होतं की A1 च्या ठिकाणी साइन काय येणार? phi1. A2 च्या ठिकाणी साइन काय येणार? phi2. आर कॉसच्या वेळेस कॉस घ्या. A1 कॉस phi1 आणि A2 आणि कॉस काय येणार? phi2. चला मला आर काढायचंय. कसं काढणार? स्क्वेअर करून ऍडिशन करा म्हणजे आर स्क्वेअर साइन स्क्वेअर डेल्टा प्लस आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा करा. आता ऐका परत सांगतो एका खाली एक लिहायचंय. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचा आहे. पहिल्या टर्मचा स्क्वेअर A1 स्क्वेअर साइन स्क्वेअर phi1 प्लस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर लिहू का ना अगोदर बी स्क्वेअर A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर phi2 प्लस ट्वाइस A1 A2 आणि साइन phi1 समजून घ्या मी जरा लहान लिहितोय साइन phi2 म्हणजे हा ए स्क्वेअर प्लस ट्वाइस AB प्लस बी स्क्वेअर आहे. प्लस साइन आठवलं का? प्लस साइन पाहिजे. अरे थांबा थांबा ही स्टेपच आहे बरं का. मला वाटलं वेगळी स्टेप आहे. आता याचा स्क्वेअर करायचा आहे. का दोघांच्या स्क्वेअरची ऍडिशन करतो ना आपण. म्हणजे याचा स्क्वेअर काय येणार बघा. A1 स्क्वेअर कॉस स्क्वेअर phi1 दुसऱ्याचा स्क्वेअर काय येणार? A2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर phi2 प्लस ट्वाइस A1 A2 आणि या कॉसचा प्रॉडक्ट कॉस phi1 आणि कॉस phi2. चला या दोघांना आर स्क्वेअर कॉमन काढा. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 येणार. एका खाली एक लिहिल्याचा फायदा बघा की या दोघांना A1 स्क्वेअर कॉमन काढा. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1. ह्यातनं A2 स्क्वेअर कॉमन काढा. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1. ह्यातनं ट्वाइस A1 A2 कॉमन काढा. आता ट्वाइस A1 A2 कॉमन काढल्यानंतर राहिलं काय? कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी.
कॉस साइन हा कॉस ए मायनस बी चा फॉर्म्युला आहे. φ1 मायनस φ2 काढा की स्क्वेअर रूट. मग स्क्वेअर रूट काढताना रूट राहणार मोठं, हे स्क्वेअर काढू नका. मग येणार A1 स्क्वेअर, A2 स्क्वेअर, ट्वाइस A1 A2 आणि फेज डिफरन्स झालं. किती मिनिटं लागली चेक करतो. 10 मिनिटात एक्सप्रेशन कंप्लीट. पण 4 मार्काला त्यांनी काय विचारलंय, की जर फेज डिफरन्स 90 0 असेल तर त्यांनी विचारलंय 2020 ला. मग आर व्हॅल्यू काय येणार माहितीये का? बघा, A1 स्क्वेअर, A2 स्क्वेअर आणि ट्वाइस A1 A2 एवढंच उरणार. कारण कॉस 0 ची व्हॅल्यू 1 येते. मग हे काय आलं माहितीये का? हे A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर आलं. म्हणजे तुम्हाला मॅक्सिमम रिझल्टंट अँप्लिट्यूड केव्हा मिळते? जर फेज डिफरन्स 0 असेल तर. MCQ. आता फेज डिफरन्स जर 90 असेल तर कॉस 90 0 असल्यामुळे सगळी व्हॅल्यू 0 होणार आहे आणि रिझल्टंट येणार आहे A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर एवढाच. पण जर फेज डिफरन्स, ही दुसरी कंडिशन, ही पहिली कंडिशन, आता तिसरी कंडिशन काय देतोय? जर फेज डिफरन्स जर 180 असेल कॉस 180 मायनस 1 असतं. त्यामुळे रिझल्टंट काय येणार माहितीये का? A1 मायनस A2 का? तिथं A1 स्क्वेअर मायनस ट्वाइस A1 A2 प्लस A2 स्क्वेअर येणार आहे. म्हणजे A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर. रूटला स्क्वेअर कॅन्सल. मग मिनिमम मिळालं तुम्हाला इथं डिस्प्लेसमेंट. किती मिळाली? मिनिमम. मुलं इथं फसतात. मिनिमम त्यांना वाटतं हे मिनिमम. नाही, हे मिनिमम आहे. ओके. बरं ऐका माझं. भीती नाही ना वाटत आता? नाही ना वाटत? ह्याच्या अगोदर कोनिकल पेंडुलम केलाय ना तुम्ही? ह्याच्यावर कुठलं न्यूमेरिकल मला दिसलंच नाही एक्झाममध्ये. परीक्षेत आपल्या येणारच नाहीये. पण हा आलेला प्रश्न आहे. आपण 5 पेपर मधले सेक्शन सी आणि डी मधलं सगळं कव्हर करणार आहे, लक्षात घ्या. मग तुमचं काम काय? तुमचं काम एवढं आहे, की तुमच्या मित्रांबरोबर चॅनल शेअर करा. तुम्ही केलेलं आहे. अनुराधा पाटील कॉमेंट असा आहे, की सर मी फिजिक्सचा जवळपास 12 लेसन केलेत. अरे वाह! 12 म्हणजे जोक नाही हां, भरपूर. मला डेरिव्हेशनची डायग्राम जमते. मॅथेमॅटिकल स्टेप्स पण जमतात. पण मला लँग्वेज, सायंटिफिक लँग्वेजमध्ये थिअरी लिहायला जमत नाही. आत्ताच सांगितलं, की कन्सिडर लेट वी नो दॅट. गेल्या वर्षी माझ्या मनातल्या सगळ्या शंका दूर झाल्या. बघा, की माझा मुलगा 12th मध्ये होता. त्याला 97 आहेत फिजिक्समध्ये आउट ऑफ 100. मी त्याची फोटोकॉपी मागितली होती. 3 मार्क गेले कुठं? ठीक आहे, त्याने क्षुल्लक न्यूमेरिकल मधल्या चुका केल्यात त्यानं. अतिशय क्षुल्लक, नाहीतर पैकीच्या पैकी पडले असते. मी नाही ओरडलो त्याला बरं का. मी त्याला उलटं समजावून सांगितलं, की थकवा असतो. या चुका होतात. 100 पैकी 100 मार्क पाडणारी मुलं आहेत. तो पण केपेबल होता. पण ओके, 97 मार्क पडले त्याचं सेलिब्रेशन करूया, मी असं त्याला सांगितलं. आणि ते योग्य होतं असं माझं मत आहे बरं का. हे माझं मत आहे. ऐका, पण त्यानं पूर्ण जे पेपर आहेत त्यानं कन्सिडर लेट वी नो दॅट असंच लिहिलं होतं. साध्या भाषेत अकॉर्डिंग टू, आता समजा एखाद्या ठिकाणी आपण समजा न्यूटन्स लॉ वापरलाय कुठलातरी. तिथे मला लिहायचं आहे अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ. पण कुठला लॉ आहे ते मला माहित नाही. तर मी वी नो दॅट म्हणणार, संपला विषय. जिथं काय आठवत नाही तिथे लिहा वी नो दॅट. त्यामुळे टेन्शन घेऊ नका बरं का. मग मी सांगितलं ना बाळांनो, की ज्यांचं मराठी आहे, त्यांनी मराठीचाच अभ्यास करा आणि पेपर झाल्यानंतर ह्या स्ट्रॅटेजी पुन्हा क्रमानं फॉलो करा. चालतंय ना, काय प्रॉब्लेम आहे? असा कुठला व्हिडिओ झालाच नाही गेल्या 6 महिन्यात ज्याचं वरद पंडितचं कॉमेंट नसेल 9552. वरद सिन्सिअरली अभ्यास सुद्धा करतोय याची मला त्याच्या कॉमेंटवरूनच कळतंय सगळं. ओके. फक्त तुम्ही दिलेले न्यूमेरिकल केले तर चालतील का? मी सगळेच घेतोय. मी कोनिकल पेंडुलमचे सगळेच न्यूमेरिकल दिलेत. करा. चालणार का नाही? ओके. दिलेलं टार्गेट कंप्लीट झालंय. संतोष कुंजीर. एक नंबर, एक नंबर. आणि हो थांबा. हे ह्या मुलाचं कॉमेंट सारखंच असतं बरं का. ॲक्चुअली सांगू का? पण ते नावच मला वाचता येत नाही बरं का. त्याचं काहीतरी साइन हे वेगळंच आहे. ते नसतं का युजर वगैरे काय ते ठीक आहे. बरं असू दे. मी नंतर बोलेन त्याविषयी बरं का, लक्षात घ्या. म्हणजे मेन पॉइंट काय मला सांगायचं आहे बघा, की छान सुरू आहे आजचा दिवस. हां, यू फेअर फॅक्ट 1654. ओके. जर ज्यांचं मराठी आहे त्यांनी काय करायचं, कसं मॅनेज करायचं? होतंय सगळं मॅनेज. होतंय. फक्त आज मराठीचाच अभ्यास करा. जर उद्या मराठी असेल तर. न काळजी न करता. ओके. आणि त्यानंतर फिजिक्सला तुम्हाला वेळ आहेच की पुन्हा. म्हणजे पुढे तुम्हाला 23, 24, 25, 26 4 दिवसात होतंय, होतंय करायचंय आपल्याला. मग थांबू का इथं मी? कुठला प्रश्न घेतला मी? कंपोझिशन. लगेच सुरुवात करा. हे होईपर्यंत दुसरा व्हिडिओ मिळणार आहे तुम्हाला. ऑल द बेस्ट.